चला, छान पाऊस पडतोय. झाडं छान दिसत आहे, हिरवेगार. वातावरण पण छान झालंय. आळूचे पानं इकडं पाऊस दाखवते. चला आता घरात. पावसामुळे थोडं अंधार अंधार झालंय. चला, सगळ्यांना शुभ सकाळ. चला, पाऊस चालू आहे छान बाहेर, तुम्हाला दाखवला. तर पावसाळ्यात काहीतरी स्पेशल झालं पाहिजे. तर छान असं बटाट्यांपासून कुरकुरीत आपण मंचुरियन बनवणार आहे. तशी एकदा मी रेसिपी दिलेली आहे, पण आज थोडे वेगळ्या पद्धतीने करतोय. तर चला, सगळ्यांना नमस्कार. हॅलो, हाय सगळ्यांना नमस्कार. मी स्मिता, सुनबाई जय सोनाली, सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल. आम्ही पण मस्त आहे. तुमच्याकडं पाऊस आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्याकडं आहे, भरपूर आहे. रविवारपासूनच चालू झालेला आहे पाऊस. तर चला आता किचनमध्ये छान असं बटाट्यापासून नेहमी तेच भजे, कांदा भजे, बटाटा भजे. बटाटा भजेच करायचे आपल्याला, पण थोडा चायनीजचा लुक द्यायचा आहे त्याला. तर चला आता छान असं आपण बटाटा कुरकुरीत बटाटा मंचुरियन बनवतो आहे. त्याला तुम्ही भजे म्हणा, मंचुरियन म्हणा. तर छान असे. चला आता किचनमध्ये, आणि घरच्याच साहित्यात होणारी रेसिपी आहे म्हणून म्हटलं शेअर करू. चला आता किचनमध्ये. चला, इथे घेतले बटाटे, 5 बटाटे घेतले. त्याचे छान साल्ट काढून घ्यायचे आपल्याला. तसे साल्ट काढून घ्यायचे सगळ्या बटाट्याचे. चला, इथं 5 बटाटे घेतले मी छोटे. तर आपल्याला आता किसून घ्यायचे. आधी साल्ट काढून घेतले, आता किसून घेऊ. पण बारीक किसणीने किसायचे. ह्या जाड किसणीने किसायचे, बारीक किसणीने किसायचे. बटाटा आता मी किसून घेते. बारीक किसणीने किसायचा. तर बघा, बारीक याच प्रकारे सगळा बटाटा मी किसून घेते. तर इथं बटाट्याचा केस आपला करून झाला होता. तर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आणि असं पिळून घ्यायचा. तर बघा, असा मोकळा झाला पाहिजे, बिलकुल पाणी नाही राहिलं पाहिजे. पाणी झालं पाहिजे. बटाट्याचा पूर्ण स्टार्च आपल्याला काढून टाकायचा आहे आणि कडक पिळून घ्यायचं एकदम. अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे. बघा, असा मोकळा झाला पाहिजे. असं मोकळा मस्त कीस झाला आहे. तर हे आपला भाजीचा छोटा चमचा आहे, तर मी 1 चमचा आणि अर्धा असं 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. 1 चमचा तांदळाचं पीठ, कट केलेला कढीपत्ता बारीक कापून घ्यायचा, छान चव येते. ठेचलेला लसूण, हळद, कलरसाठी थोडी हळद, लाल तिखट आहे अर्धा चमचा घेतलं आहे. कुटलेले काळी मिरे, 1 पोहे खायचा 1 चमचा, टमॅटो केचप आहे, रेड चिली सॉस आहे 1 पोहे खायचा 1 चमचा, ग्रीन चटणी इथं, मीठ. तर 2 हिरव्या मिरच्या घेतल्या मी बारीक कट करून. कोथिंबीर चा वापर न करता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बटाट्यात पण पाणी असतं, त्यामुळे इथं पाण्याचा वापर नाही करायचा. हवं असेल तर तांदळाचं पीठ आपण अजून 1 चमचा वाढवू शकतो, किंवा कॉर्नफ्लॉवर, किंवा तुमच्याकडं कॉर्नफ्लॉवर नसेल, तांदळाचं पीठ नसेल तर मैदाही घेतला तर चालतो. मैद्याने पण टेस्ट छान येते. बघा, असं झालेलं आहे छान गोळा करून. तर यात मी थोडं कॉर्नफ्लॉवर आणि थोडं तांदळाचं पीठ घेतलं होतं. तर असे छोटे छोटे बॉल किंवा मंचुरियन करून घेऊ. असा पण शेप दिला तरी चालेल सिलेंडरचा.
पण मंचुरियन असंच असतं, त्यामुळे आपल्याला असंच करायचे गोल. चला, या गरमागरम छान पावसाळा स्पेशल बटाट्याचे कुरकुरीत मंचुरियन हे छान छोटे छोटे आता आपण भज्यांचाच आकार देणार आहे. छोटे छोटे असे टाकून घ्यायचे. गॅस बारीक राहू द्यायचा, म्हणजे मग आतला बटाटा पण शिजला जातो. तसं आपण बटाटा बारीकच किसलेला आहे, पण तरी पण तुम्ही अजून यात तुम्हाला काही वाढवायचं असेल हे तर वाढवू शकता. मला असतील तर हिरवी मिरची स्किप करू शकता, किंवा मग हिरवी मिरची लसूण आलं असं टाकू शकता. पण मी ठेचून टाकले, लसूण ठेचून टाकला, हिरवी मिरची कट करून टाकली. चला, आता याच पद्धतीने असे करून घ्यायचे. बारीक गॅसवर राहू द्यायचे 1 ते 2 मिनटं. तर बारीक गॅसवर 2-3 मिनटं होऊ दिले. छान पलटी करून घ्यायची. पलटी करून घेऊ. आलटी पलटी करत छान असा गोल्डन कलर येऊ द्यायचा. तर आपण इथं फूड कलर वगैरे काहीच वापरलेला नाही आहे, घरचीच लाल मिरची आहे. कुठल्या मिरची न वापरता कलरची, तरी बघा एवढा छान कलर आलेला आहे आणि खूप कडक झाले. हे तुम्हाला वाजवून दाखवते. एवढे कडक झालेले, खूप छान झालेले. बाहेरून कडक आणि आतून सॉफ्ट. तर गरम आहे. तर बघा असे छान. तर नक्की करून बघा, मुलांनाही द्या. या पावसाळ्यात नक्की ट्राय करा. आपण कुठलाही फूड कलर नाही वापरला आणि काश्मीरी मिरची पण नव्हती माझ्याकडे बरं का, लाल मिरची काश्मीरी, पण घरच्याच मिरची छान कलर आला आहे. आणि अशीच रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता याच पद्धतीने मी करून घेते. थोडा छान वाटतंय. तर आपले बटाट्याचे भजे म्हणा, चायनीज म्हणा झालेलं आहे. तर कसे झाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कुठलाही कलर न वापरता छान घरगुती साहित्यात बनवले. अजून दाखवते. तेवढं कुरकुरीत झालेले आहे, आतून सॉफ्ट. तर बघा किती छान झालेले आहे. मस्त कलर पण छान आला आणि गरम आहे. तर नक्की ट्राय करा. आता पावसाळा चालू आहे. तर चला, अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करा.